शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण आज चौगाव येथे आलेलो आहेत. आत्माराम पितांबर शिंदे यांच्या शेतामध्ये बेसल डोसची बेड पाडण्यासाठी एक शेतकरी प्रयोगशील कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे एक आमचे मित्र आत्माराम शिंदे यांनी एक नवीन प्रयोग राबवला आहे. कपाशीमध्ये आंतरपीक म्हणून टरबूजची लागवड. आपण हे 5 फुटावर बेसल डोसची बेड पाडले आहेत. या बेडवर मल्चिंग अंथरून ते सेंटरमध्ये कपाशीची लागवड करणार आहेत. दोन्ही बेडचं अंतर हे 5 फूट आहे. 2 झाडामधील अंतर हे 1 फूट असेल. हे अमृत पॅटर्नप्रमाणे यांचं एक नियोजन केलेलं आहे, जेणेकरून कपाशीसोबतच टरबूजाची वाढ होऊन तुमचा आंतरपिकाचा हा फायदा शेतकऱ्याला होऊ शकतो. त्यासाठी आपण त्यांच्या नियोजनाने 2 बेडचं अंतर 5 फूट झालं, मध्ये 1 फूटवर त्यांची कपाशी लागवड होईल. म्हणजे जेणेकरून कपाशीची ही लागवड 5 बाय 1 ह्या अंतराने, म्हणजे आपण म्हणतो ना पावटीवर त्या माध्यमातून आपण हे कपाशी नियोजन बघतोय. आणि याचप्रमाणे एका पाण्यामध्ये डबल पिकं घ्यायचा हा जो अनोखा प्रयोग आहे, हे आमच्या मित्रांनी जो राबवला आहे, याबद्दल त्यांचं मी नक्कीच अभिनंदन करतो. की इतर शेतकऱ्यांसाठी हा प्रयोग इतर शेतकऱ्यांना एक आर्थिक प्रगतीचा एक नवा मार्ग दाखवू शकतो. यासाठी आपण एक प्रयोगाची प्रतिक्रिया घेऊ शकतो. दादा, तुमचं काय म्हणणं काय आहे? नमस्कार. मी इथं आधी शेवगा लागवड केलेला होता, पण नंतर असा प्रयोग करण्याचं ठरवलं की शेवगा उपटून त्याच्यामध्ये टरबूजमध्ये आंतरपीक म्हणून कपाशी लागवड करायची असं माझं नियोजन होतं. यावर्षी पाण्याची कमतरता असल्यामुळे आणि त्याच्यामुळे मी हा नवीन प्रयोग करण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्याच्यासाठी पूर्ण मार्गदर्शन मला गणूदादांचं मिळालेलं आहे. तर त्यांच्या सल्ल्यानुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी हे पिकाचं उत्पादन घेणार आहे. नक्कीच धन्यवाद. यावर्षी दुष्काळाची परिस्थिती बघता यावर्षी टरबूजची लागवड अत्यल्प असल्यामुळे हा जो टरबूजचा आव्हानात्मक प्रयोग आहे, आजची तुमची एक 16 मेला टरबूज लागवड करणारा शेतकरी हा अतिशय हिंमतवान असतो, असं माझा एक निष्कर्ष आहे. तर हा तुमचा टरबूजचा लागवडचा प्रयोग हा तुमचा आजपासून 2 महिने म्हणजे तुमचा 15 मे नंतर 15 जुलैला मार्केटमध्ये टरबूजची अतिशय कमतरता असते. त्यामुळे त्यांना 12-15+ भाव भेटणं हे तर पक्कच आहे. आणि जमीन निचराची असल्यामुळे त्यांना ह्या जमिनीचा आणि पावसाचा बेडचा फायदा होईल आणि माझा शेतकरी हा नक्कीच कुठेतरी आर्थिकदृष्ट्या संपन्न होईल अशी मला अपेक्षा वाटते. इतर शेतकऱ्यांनी यांच्या प्रयोगाची दखल घेऊन शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केल्यास शेतकरी नक्कीच आर्थिक गर्तेतून बाहेर येईल अशी मला आशा वाटते. तर मी माझ्या मित्रांचं धन्यवाद व्यक्त करतो, दादांचे धन्यवाद व्यक्त करतो. कारण हा प्रयोग करणं हे कोणतेही सोपं नसतं. प्रयोगाचे फळ मिळणं हे दैवावर अवलंबून असतं, पण प्रयोग करणं हे शेतकऱ्याचं काम आहे. प्रयोग केल्याशिवाय शेतकरीची आर्थिक उन्नती होऊ शकत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. त्या दृष्टीने सर्व शेतकऱ्यांनी अशा प्रयोगाची दखल घेऊन आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग राबवावे अशा दृष्टीने शेतकऱ्यांना मी आवाहन करतो. धन्यवाद दादा, धन्यवाद.